नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत 3,560 पदांसाठीची मेगा भरती राबवण्यासाठीचं एक परिपत्रक हे जाहीर झालं आहे. आता हे परिपत्रक जे आहे टेलिग्राम चॅनलवर फिरत आहे. तर यामध्ये पाहू शकता तारीख सांगितली 16 फेब्रुवारीला. हे परिपत्रक आहे मुख्य वन संरक्षक ठाणे वनवृत्त यांच्या कार्यालयाअंतर्गत हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे असं सांगितलंय. आणि यामध्ये विषय दिसतोय वन विभागात वनसेवक या पदासाठी मानधन तत्वावर भरती करण्याबाबत एकूण 3,560 जागा. आता महत्त्वाचा प्रश्न हा असा आहे की जी पदभरती आहे राज्य शासनामार्फत वन विभागासाठीची हे राबवली जाते, तर नक्की हे जे परिपत्रक निघालंय हे प्रसिद्धीपत्रक जे आहे हे खरं आहे का खोटं आहे याबाबत जे सगळे विद्यार्थी आहेत वनरक्षक वनसेवक पदासाठीची जी भरती परीक्षा आहे येणारी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये हा प्रश्न आहे. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की जे यामध्ये भरतीबाबतचं हे जे परिपत्रक टेलिग्राम चॅनलवर आलेलं आहे हे खरं आहे का खोटं आहे. त्याचबरोबर जर जाहिरात खोटी असेल तर खरी जाहिरात जी आहे ही कधीपर्यंत येणार आहे याची सगळी माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता सुरुवात करूयात. यामध्ये पाहू शकता वनवृत्त ठाणे यांच्या कार्यालयाअंतर्गत हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे असं म्हटलं जात आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे परिपत्रक पूर्णपणे जाणून घेऊयात पाहूयात. वन विभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील भरतीसाठी 10 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अर्ज मानधन तत्वावर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात 11 वर्षाच्या कालावधीसाठी ही भरती करण्यात येणार आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. कार्यालयाचं पत्र 5 फेब्रुवारी 2026 अन्वये. तर यामध्ये पदे कशी आहेत संदर्भ दिलाय. जिल्ह्याची नावं आहेत. अमरावती आहे. वनरक्षक आणि वनसेवक एकूण किती भरायची पदे आहेत तर 296 आणि 360. यामध्ये वेतनश्रेणी सुद्धा दाखवलेली आहे. अकोलासाठी सुद्धा कंत्राटी अशी सगळी माहिती दिलेली आहे. तब्बल 3,560 जागा यामध्ये दाखवलेत. यामध्ये शिक्का सुद्धा दिसतोय. मात्र पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे ठाणे वनवृत्त यांच्या कार्यालयाअंतर्गत हे देण्यात आलं आहे हे पूर्णतः खोटं फेक असं परिपत्रक आहे. अशा पद्धतीची कोणतीही जाहिरात आलेली नाही आहे. आणि या संदर्भात अधिकृत प्रेस नोटसुद्धा त्याच दिवशी 16 फेब्रुवारीला वन विभागाअंतर्गत जारी करण्यात आली आहे. आणि या प्रेस नोटमध्ये काय म्हटलेलं आहे तर पाहू शकता महाराष्ट्र वन विभागाचं मुख्य प्रशासकीय कार्यालय मंत्रालय मुंबई यांचे कार्यालय नरिमन पॉईंट येथील मंत्रालयात बिल्डिंग 1 पहिला मजला मदामकामा रोड मुंबई अशा प्रकारचं लेटर हेड वापरून वन विभागात वनसेवक या पदासाठी कंत्राटी पद्धत भरती घेण्यासाठी जाहिरात निर्गमित केल्याचे निदर्शनास आले आहे. तर सदर पत्र हे सोशल मीडिया व्हॉट्सॲपवर व्हायरल प्रसारित झालं आहे. पण प्रधान मुख्य वन संरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालय वनभवन रामगिरी रोड सिव्हिल लाईन्स नागपूर हे कार्यालय राज्याचे वन विभागाचं मुख्यालय आहे. आणि या कार्यालयाकडून वनसेवक या पदाकरता कुठलीही जाहिरात प्रसिद्ध किंवा निर्गमित करण्यात आली नाही. प्रथमदर्शनी सदर जाहिरात हे उमेदवारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तयार केल्याचे दिसून येत असून बोगस असल्याचे दिसते. तर या कारणामुळे वन विभागात सर्व पदांची भरती प्रक्रिया ही केवळ ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार असून त्याबाबत सविस्तर माहिती अधिकृत जे संकेतस्थळ आहे या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. आणि अशा प्रकारच्या फसवणुकीपासून जनतेची सावध राहावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे. म्हणजे पाहू शकता अधिकृत जे परिपत्रक प्रेस नोट जारी केले त्याच दिवशी त्यानुसार हे खोटं जी जाहिरात आहे या पद्धतीने लेटर हेड दिलेलं आहे. मात्र ही पूर्णपणे खोटी ही जाहिरात असून या पद्धतीची कोणतीही जाहिरात आलेली नाही आहे. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा ते अधिकृत वेबसाईटवर जारी केली जाईल आणि तेव्हासुद्धा आपण महत्त्वाच्या या अपडेट तुमच्यापर्यंत खऱ्या अशा अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचवण्याचं काम आपण आपल्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये करत असतो. तर यामध्ये जर पाहिलं तर ही जाहिरात पूर्णपणे खोटी आहे. टेलिग्रामवर 95% व्हायरल झाले. कॉपी पेस्ट
फेक झालेली आहे, चुकीची माहिती आहे, अवास्तव आकडे आहेत. नांदेडमध्ये पाहिलं तर 2,000पेक्षा जास्त जागा कधीच येत नाही आहेत. यामध्ये कोणताही अधिकृत पुरावा नाही आहे. मागील जाहिरातीमध्ये सुद्धा कोणताही लिंक लागत नाही आहे. तर फेक जाहिरात आहे. पाहू शकता 16 फेब्रुवारी 2026ला काहीच आलं नव्हतं. 3,560 पदं अजून घोषित नाहीत. त्यामुळे इतक्या पदांसाठीची जाहिरात येणंसुद्धा कठीण आहे. कॉन्ट्रॅक्ट GR, पहिल्यांदा GR जो आहे यामध्ये नमूद पदांसाठीचा आकृतीबंध निश्चित नाही आहे, त्यामुळे येणार नाही आहे. टेलिग्राम ऑफिशियल वेबसाईट नाही आहे. ऑफिशियल वेबसाईट वनरक्षकची आहे, वेबसाईट वन विभागाची. त्या अंतर्गत ही वेबसाईट जारी केली जाईल. तरीसुद्धा आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खरी वनरक्षक भरती ही जाहिरात कधीपर्यंत येईल? तर भरती ही अजून बाकी आहे. अंदाजे 1,000 ते 1,200 पदे येऊ शकतात वनरक्षक वनसेवक पदे. यामध्ये लॉकडाऊनमुळे ही थांबलेली भरती आता मात्र 100% येण्याची शक्यता आहे. आता तुमचा प्रश्न असेल तयारीसाठी काय करावं? तर या अगोदरसुद्धा आपण सांगितलं होतं, तयारीसाठी मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवू शकता. पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका संचसुद्धा आत्ताच्या आहेत, ते उपयोगी येतील. नियमित अभ्यास आणि फिजिकल तयारी तुम्हाला 100% यश मिळवण्यासाठी उपयोगी पडू शकते. पोलीस भरतीची तयारी करणारे उमेदवारसुद्धा याची भरती परीक्षा हे देऊ शकतात. तर महत्त्वाची सूचना अशी आहे, कोणतीही भरतीची जी जाहिरात आहे ही फक्त अधिकृत वेबसाईटवर जारी केली जाते. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. त्याचबरोबर पैसे मागणाऱ्या किंवा लिंक देणाऱ्या जाहिरातीपासून सुद्धा सावध राहायचं आहे. तर अशा पद्धतीने प्रेस नोट जाहीर झाले जी अशा पद्धतीची कोणतीही जाहिरात आली नाही. मात्र लवकरच जाहिरात अपेक्षित आहे. आल्यानंतर तुमच्यापर्यंत या जी खरी माहिती आहे हे पोचवण्याचं काम आम्ही दररोज असंच करत असतो. यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.